कांग्रेस की वरिष्ठ नेता और पूर्व मंत्री यशोमती ठाकुर ने भंडारा दौरे के दौरान केंद्र और राज्य सरकार पर जमकर निशाना साधा। उन्होंने सीजेपी आंदोलन, पेपर लीक, बेरोजगारी, विपक्ष के विरोध प्रदर्शन और लोकतंत्र जैसे कई मुद्दों पर सरकार को घेरा। यशोमती ठाकुर ने राहुल गांधी का बचाव करते हुए कहा कि वे देश के युवाओं की आवाज उठा रहे हैं, जबकि सरकार जनता के सवालों से बच रही है। खरं तमाशा तर धर्मेंद्र प्रधान स्वतः करतायत। निर्लज्जपणाची हद्द आहे। गर्विष्ठ वागतायत ही लोक, गुरमीने वागतायत, जसं काही हिटलरशाही आहे असं वागतायत। यांना लोकांचं काही घेणं देणं नाही आहे। आदरणीय विरोधी पक्ष नेत्यांनी सगळ्यात पहिले डिस्कशनची मागणी केली होती। पार्लमेंटमध्ये डिस्कशन नाही झालं, नाही करू दिलं, तहकूफ केलं पार्लमेंट। आदरणीय खरगे साहेबांनी पण वरच्या हाऊसमध्ये पण ते पण तहकूफ केलं आणि मग जर तिथेही आवाज उचलू देणार नाही तर रस्त्यावर तो उतरावा लागेल। राहुलजी काही आंदोलन करण्यासाठी नव्हते गेले, ते आणि त्यांचे सगळे खासदार मिळून, काँग्रेसचे सगळे खासदार आणि बाकी नंतर पूर्ण विरोधी पक्ष नेते पण तिथे त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पक्षाचे आलेले होते। तिथे एक साधी डिमांड होती, पंतप्रधानांना भेटायचं होतं आणि त्यांना म्हणायचं होतं की आम्हाला डिस्कशन करू द्या आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या। पण त्यांना डिटेन करण्यात आलं, त्यांच्यावर लाठीचार्ज केलं, घसीटलं त्यांना। ही कुठली लोकशाही आहे? लोकशाहीमध्ये आपण डिस्कशन करत असतो, लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचं ऐकून घेत असतो। लोकशाही म्हणजे ऑफ द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल, गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, गव्हर्नमेंट फॉर द पीपल अँड गव्हर्नमेंट बाय द पीपल। पण इथं गुरमी आहे या लोकांना। हे लोक मॅनेजमेंट करून त्या ठिकाणी इतकं अरेरावी करतात की त्याची हद्द आता क्रॉस झालेली आहे, कोणालाही हे सहन न होण्यासारखं आहे।